नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा कोळंबीचा भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक वाटीभर असे किंवा 250 ते 300 ग्राम घेतले होते, ते सोलून घेतलेले आहेत बघा। अशा पद्धतीत छोटे छोटे आहेत बघा हे कोळंबी। ह्याला प्रॉन्स पण म्हणतात। मोठे छोटे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे। एक जणांनी कमेंट मला केली होती की खूप मोठे मोठे तुम्ही आणलेले आहेत, छोट्याचा कधी भात करून बघा आणि रेसिपी अपलोड करा। तर त्यासाठी मी दाखवत आहे। साफ करून घेतलेले आहेत आणि एक बघा प्लेटभर भात घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये शिळा भात पण घेऊ शकता। हा ताजा भात मी घेतलेला आहे, असा मोकळा मोकळा झालेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बासमती पण घेऊ शकता। आणि जे आपण आता भात जी बनवणार आहे ना, ती ह्या मसाल्यापासून मी बनवणार आहे। हे काय प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे। आपलं थोडं साहित्य आहे, तर ह्यातला फक्त मी 1 चमचावरच टाकणार आहे। कढई ठेवली बघा गरम करायला आणि त्याच्यामध्ये 1 पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करायचं। हे जे मसाल्यामध्ये जे आपण भात बनवतो ना, त्याच्यामध्ये कांदा घालायची पण काही जरूरत पडत नाही, पण एक मी मीडियम आकाराचा कांदा टाकलेला आहे। आपण भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे कमी तिखटवाली मिरची आणि ह्याच्यातच टाकायची आपल्याला ही कोळंबी आणि मीडियम गॅस आहे, परतून घेऊया चांगले। 2 मिनिटं परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर बघा परतून घेतलेले। एक ते छोटे छोटे आणि खरं चवीला खूप छान लागते बरं का। चांगली परतून घ्यायची, जेणेकरून ही कच्ची राहू नये। त्यासाठी 2-3 मिनिटं वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1-5 मिनिटासाठी असं झाकण लावून जरी ठेवली तरी चालेल। ह्याला काय जास्त वेळ लागत नाही शिजायला, कारण की फास्ट मीडियम गॅसवर हा मोठ्या बर्नीलचा आहे ना। 2-3 मिनिट मस्त अशी मी परतून घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये तो मसाला फक्त 1 चमचा टाकायचा। जर भात जास्त जर असेल किंवा 250 ग्रॅम 300 ग्रॅमचा भात जर असेल तर अख्खी पुडी टाकली तरी चालते, किंवा भाजी दोन्ही मिळून अर्धा किलो जरी असेल तरी पुडी अख्खी टाकली तरी चालू शकते। ह्याच्यामध्ये टाकणारे थोडीशी एकदम काश्मीरी मिरची पावडर। मीठ टाकायचंच नाही, ह्याच्यामध्ये खूप मीठ असतं। जर तुम्हाला तसं पाहिजे असेल का नाही तर मग थोडंसं मीठ टाकू शकता, कारण मी भातामध्ये थोडंसं मीठ वापरलेलं आहे। त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मग मीठ नाही टाकणार। ह्या मसाल्याला मीठ भरपूर असतं। ह्याच्यामध्ये थोडी टाकणार आहे मी कांद्याची पात आणि थोडीशी टाकणार आहे ही कोथिंबीर। मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचा आपल्याला हा भात। गरम आहे बघा अजून पण। गॅस मिडियम आहे आणि ह्याला आपण आता चांगलं 2-3 मिनिटं एकसारखं हलवून परतून घेऊया। मस्त असं बघा मीडियम गॅसवर 2-3 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। चांगला परतून घ्यायचा, म्हणजे खूप छान चव येते। ह्यात वाटलं तर अजून थोडंसं जरी भात टाकला तरी पण चालू शकते। जी कोळंबी होती ना, ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी होती आणि जी भात होता ना ते 1.5 वाटी भात होता। मस्त अशी झालेली आहे। अशा पद्धतीत झटपट असा भात करून बघा। मी तर खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत भाताच्या पण, कोळंबी भाताच्या पण। हे कोणी कमेंट केली होती मुलांना, त्यासाठी खास दाखवलेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।